सिट्रस इस्टेट चांदूरबाजार यांच्या विद्यमानाने मूकबधीर आश्रमशाळा कुरळ पूर्णा तालुका चांदूरबाजार शेतकऱ्यांच्या बांधावर फार्म लॅब तयार करून अत्यंत कमी खर्चात जैविक खते औषधे निर्मितीबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये शेताचे उत्पन्न वाढ करण्याकरिता उत्पादन खर्च कमी करणे या सूत्राचा अवलंब करण्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले। सध्या रासायनिक औषधांमध्ये व खतामध्ये भरमसाठ वाढलेली महागाई व शेती उत्पादनाला मिळत असलेला भाव यामुळे शेती व्यवस्था यात उत्पन्न व खर्च नफा तोट्याचा ताळेबंद बसत नाही। यामुळे शेती व्यवसायात तोट्यात आहे। यावर उपाययोजना म्हणून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जय किसान शेतकरी गट एरंडा तालुका वाशिम यांनी डॉक्टर संतोष चव्हाण शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जैविक खते औषधे निर्मिती करिता फार्म लॅब तयार करून उत्पादन खर्च कमी करण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे। सदर उपक्रम चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील राबविण्याबाबत कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षणामध्ये माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी तथा अध्यक्ष सिट्रस इस्टेट चांदूरबाजार श्री राहुल सातपुते यांनी प्रस्तावना करून बांधावरील जैविक लॅबचे आवश्यकतेबाबत मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर संतोष चव्हाण सर यांनी अत्यंत कमी खर्चात बांधावरील प्रयोगशाळेत जैविक खते औषधे निर्मितीबाबत व या उपक्रमातून ग्रामीण रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन केले। तसेच शेतकऱ्यांनी एरंडा येथील जय किसान शेतकरी गटाचे फार्म लॅब मध्ये शेतकऱ्यांकरिता जैविक खते औषधी निर्मितीची प्रशिक्षणाची व्यवस्था असल्याने प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले। तसेच माननीय विभागीय कृषी सहसंचालक नागपूर श्री तोटावर यांनी सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा, केळी व मोसंबी या पिकावर जैविक खते औषधांचा वापर व उत्पादन वाढीसाठी होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले। कार्यशाळेत अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व 41 शेतकऱ्यांनी शेतबांधांवरील प्रयोगशाळेतील जैविक खते औषधे निर्मितीचे प्रशिक्षणात सहभागी होण्याची तयारी दर्शविली। कार्यशाळेत सिट्रस इस्टेट चांदूरबाजारचे कार्यकारी समितीचे सदस्य श्री संतोष भाऊ किटकोले, श्री प्रफुल्ल भाऊ नवघरे, श्री उद्धवरावजी बंड, श्री संदीप मोहाड, श्री पुष्पक भाऊ खापरे तसेच कार्यरत असलेले कुमारी दीपाली डमके व श्री पंकज चुनाडे व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सिट्रस इस्टेट शुद्धोधन वरघट यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचे आयोजन करिता अथक परिश्रम घेतले। कार्यशाळेचे संचालन श्री मनोज वानखेडे सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन पुष्पक भाऊ खापरे यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूज साठी चांदूरबाजार मधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।